हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल होममेड नानखटाई। आणि ही नानखटाई मी आज कढई आणि ओव्हनमध्ये एकसारखी परफेक्ट कशी बनते हे दोन्ही कंपेअर करून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर शेवटी मी अशी एक टिप सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या नानखटाईला परफेक्ट गोल्डन कलर आणि बेकरी स्टाईल टेक्स्चरसुद्धा मिळेल। सो डोंट मिस इट। ओके, तर चला मग। मी इथे एक काचेचा मोठा बाउल घेतलेला आहे आणि एक इथे छोटा बाउल घेतला आहे। त्यानेच मी पूर्ण मेजरमेंट छोट्या बाउलने करणार आहे। तर सर्वप्रथम मी इथे 6 ते 7 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि ते मेल्ट नाही करायचं, तसंच घट्ट घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये आधी दाखवलेल्या छोट्या काचेच्या बाउलने अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आता हे दोन्ही आपण छान इथे मिक्स करून घेऊया। एकदम फ्लफी टेक्स्चर येतपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण छान याला फ्लफी टेक्स्चर इथपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे। आता पुढे आपण यामध्ये 1 वाटी मैदा, त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन आणि 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत। आता कस्टर्ड पावडरमुळे काय होतं की आपली जी नानखटाई आहे त्याला छान गोल्डन कलर पण येतो, ती दिसायला छान दिसते। बट कस्टर्ड पावडर इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही इथे स्किप केलं तरी चालेल। त्याचबरोबर मी इथे कार्डमम पावडरसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे काय होतं की फ्लेवर खूप छान येतो। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान एकत्र मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर फक्त 2 टेबलस्पून पाणी किंवा त्याऐवजी तुम्ही इथे मिल्क पण घेऊ शकता, ते मिक्स करून याचा छान सॉफ्ट डो तयार करून घेऊया। इथे फक्त 2च टेबलस्पून पाणी किंवा दूध जे काही तुम्ही घ्याल ते 2च टेबलस्पून लागेल, त्यापेक्षा जास्त लागणार नाही। नाहीतर आपला जो डो आहे तो फार पातळ किंवा त्याचं टेक्स्चर आपल्याला जसं हवं तसं बनणार नाही। त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून इथे डो तयार करून घेतलेला आहे। आता आज ही नानखटाई जी आपण बनवत आहे ती ओव्हन आणि कढई अशा दोन्ही प्रकारे मी बेक करून दाखवणार आहे। त्यासाठी मी आता प्रथम इथे कढई ठेवलेली आहे आणि मी त्यामध्ये आता मीठ पसरवून ठेवणार आहे, जे की मी नेहमी केक किंवा नानखटाई बनवताना यूज करत असते। तर त्याला 10 ते 15 मिनटं प्रीहीट करायचं आहे। आता या तयार केलेल्या डोमधून तुम्हाला हव्या त्या साईजचे बॉल्स बनवा, शक्यतो छोटेच बनवा। त्यानंतर त्याला हलक्या हाताने प्रेस करून त्यावर मी इथे पिस्ता लावलेला आहे गार्निश करण्यासाठी, हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही ही स्किप करू शकता। तर आता मी इथे तुम्हाला 2 नानखटाई बनवून दाखवत आहे। अशा प्रकारे आता मी इथे पूर्ण नानखटाई बनवून घेतलेल्या आहे। आता इथे पिस्त्याऐवजी तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असेल, काजू किंवा बदाम, त्याने पण तुम्ही याला गार्निश करू शकता। त्यामुळे ते बेक झाल्यानंतर दिसायला छान दिसतात। आता तुम्ही इथे बघू शकता की 1 बाउल मैदा आणि अर्धा बाउल बेसनपासून कमीत कमी 24 ते 25 नानखटाई तयार होतात। इथे मीठ घालून ठेवलेली कढई 5 ते 7 मिनटं प्रीहीट करून ठेवली होती। आता त्यावर स्टँड ठेवून ऑइलने किंवा तुपाने ग्रीस करून ठेवलेली प्लेट ठेवली आहे आणि आता मी सर्व या नानखटाई जेवढ्या ॲडजस्ट होतील तेवढ्या गॅपने अरेंज करणार आहे, कारण बेकिंग दरम्यान त्यांचा साईज वाढतो आणि मग त्या जवळ ठेवल्या तर त्या एकमेकांना चिटकू शकतात। त्यामुळे आपल्याला त्या दूर दूर किंवा गॅपने ठेवायच्या आहे। आणि आता छान ठेवून झाल्यानंतर 20 ते 25 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला त्या बेक होऊ द्यायच्या आहे। त्यावर आपण कव्हर करून ठेवूया। मी काही नानखटाई ओव्हनमध्ये करणार आहे, तर मी इथे याच डिशचा यूज केलेला आहे, कारण माझ्याकडे दुसरी डिश किंवा केक टीन अवेलेबल नसल्यामुळे तुमच्याकडे असल्यास तुम्ही यूज करू शकता। तर गॅपने अशा नानखटाई ठेवल्या आहे आणि आता कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्रीला 20 मिनिट बेक करून घ्यायचे आहे। इथे कढईमध्ये ठेवलेली आपण जी नानखटाई आहे ती छान बेक झालेली आहे।
त्याचबरोबर ओव्हनमध्ये पण आपण जी नानखटाई ठेवली होती ती पण छान बेक झालेली आहे आणि त्याला छान गोल्डन असा कलर आलेला आहे. ते वन इम्पॉर्टंट टिप आहे ती म्हणजे नानखटाई गरम असताना लगेच काढू नका. गरम असताना ती खूप सॉफ्ट असते, त्यामुळे ती पूर्ण न निघता तुटते. त्यामुळे कमीत कमी 10 ते 15 मिनटं पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच ती काढा, त्यामुळे ती क्रिस्पी आणि परफेक्ट टेक्स्चरमध्ये मिळेल. आता ही छान व्यवस्थित इथे थंड झाली असल्यामुळे ही छान वेगळी निघालेली आहे, न तुटता निघालेली आहे आणि छान क्रिस्पीसुद्धा झालेली आहे. तर तुम्ही नक्की ही बेकरी स्टाईल होममेड नानखटाई रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. वेझी मॅजिक तडका. थँक्यू.